हे पहा किती छान सुंदर मऊ लुसलुशीत आणि किती छान आपल्या पुरणपोळीला कलर आलेला आहे। मी तुम्हाला एक अशी ओपन करून दाखवते। अगदी काटापर्यंत पुरण पसरलेलं आहे आणि कुठेही ते पुरण आपल्या पोळीला चिकटलेलं नाही। खूप छान मऊ लुसलुशीत अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। आणि जरी मऊ लुसलुशीत असला तर तुम्ही पापुद्रा पाहू शकता, एकदम छान पातळसर असा तयार झालेला आहेत। आणि ह्या पुरणपोळ्या कशा बनवायच्या त्यासाठीच मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। आणि ही पहा, मी संध्याकाळी दाखवते तुम्हाला खूप छान मऊ लुसलुशीत ही पुरणपोळी तयार झालेली आहे। तर चला आज आपण होळी विशेष पुरणपोळी बनवूया। ही पुरणपोळी बनवण्यासाठी ना मी 2 वाटी डाळ आहे ना 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवलेली स्वच्छ धुवून। आणि त्याच्यानंतर मी आता ही एक 4 वाटी पाणी टाकून ना ही डाळ ना एक थोडंसं तेल टाकलेलं आहे 1 चमचा आणि 1 शिट्टी असं हे मंद आचेवरती 2 शिट्ट्या आणि 1 शिट्टी फुल आचेवरती आपण करून घेणार आहोत। आणि डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत। हे पीठ भिजवण्यासाठी मी एका ग्लासामध्ये ना पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्याच्या पुरणपोळीसाठी मी हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे जे हळदीचं पाणी बनवलेलं आहे ते पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। या पाण्यामुळे ना आपल्या पुरणपोळीला खूप छान कलर येईल। हळद जरी टाकली असली ना ती खाली बसलेली आहे आणि त्याच्यामुळे वरच्या पाण्याला पण छान कलर आलेला आहे। आपण जर कणकेमध्ये जरी टाकलं ना ती छान असा हळद सर्व बाजूला छान पसरली जात नाही, त्यामुळे असं पाण्यामध्ये टाकूनच आपण हे पीठ मळून घेणार आहोत। अगदी चपातीला मळतो ना तसंच पीठ मळायचं। थोडंसं पातळ झालं तरीही चालेल, पण खूप सारं असं पातळसर मळायचं नाही आहे। अगदी चपातीसारखं भिजवलं तरीही चालेल। हे अशा प्रकारे आपल्याला पीठ छान भिजवून घ्यायचं आहे। आणि हे पीठ भिजवल्यानंतर ना आता आपण एक कपडा घेतलेला आहे सुती आणि त्याच्यामध्ये हे कणिक बांधून घ्यायची आहे। आणि ही कणिक बांधून झाल्यानंतर ना आपण एक असं खोलगट पातेलं किंवा एक कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ना हे पीठ ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते पीठ भिजेल इतपत पाणी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। हे पहा, थोडंसं पाणी कमी आहे, मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते आणि हे पीठ भिजेल इतपत पाणी टाकून आपण हे कमीत कमी अर्धा तासासाठी तरी आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचं आहे। वेळ असेल तर 1 तास भिजवलं तरीही चालेल। आता हे पीठ भिजतं आहे आणि तोपर्यंत ना आपल्या आता मी कणिक मळेपर्यंत आपल्या हे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला ही डाळ ना बोटाने आपण प्रेस करतो तेव्हा अशी मऊ झाली पाहिजे, त्याच्यात असा कण नाही राहिला पाहिजे इतपत आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे। आणि तेल टाकल्यामुळे काय होतं ना डाळ उतू येत नाही। आणि मी ह्या डाळीमध्ये थोडंसुद्धा हळद वापरली नाही किंवा कलर वापरले नाही, कारण डाळीचा आणि गुळाचा खूप छान कलर असा हा आपल्या पुरणपोळीला येतो। आणि आता मी हे डाळीतलं पाणी निथळून घेते आहे। एका पुरणाच्या चाळीमध्ये आपण ही डाळ ओतून घेतलेली आहे। आता पाणी निथळून झाल्यानंतर आपण ही कढईमध्ये काढून घेणार आहोत। आणि कढईमध्ये काढल्यानंतर ना आपण ही एखाद्या चमच्याने किंवा स्मॅशरने इथंच अशी थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहे। पूर्णपणे स्मॅश नाही झाली तरीही चालेल। आता ही मी पळीने अशी छान स्मॅश करून घेतलेली आहे। आणि मी 2 वाटी डाळ घेतलेली, त्याच्यासाठी मी 2 वाटीच गूळ घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अर्ध प्रमाण वापरू शकता किंवा 1.5 वाटी गूळ आणि पाव वाटी साखर असं वापरू शकता। पण मी पूर्णपणे गुळाच्याच पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत। 2 वाटी मी इथं गूळ घेतलेला आहे आणि तो पण छान आपल्याला ह्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथेच। आता याच्यामध्ये आपण ह्या गूळ मिक्स करून घेतल्यानंतर ना आता आपण ही कढई गॅसवर ठेवून घेणार आहोत। आणि आपण जी प्रोसेस करणार आहोत त्याला आमच्याकडे पुरणाला चटका दिला असं बोलतात। याला आपण आता हे गॅसवर ठेवून ना डाळ आणि गूळ ह्याचे छान मिश्रण किंवा बॅटर बनवून घेणार आहोत किंवा पुरण बनवून घेणार आहोत। आणि हे पहा गूळ वितळल्यानंतर ना थोडंसं हे सैलसर होतं हे मिश्रण। आता त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा हे तूप टाकून घेतलेलं आहे। तुपामुळे ना आपल्या ह्या पुरणपोळीला खूप छान चव येते। आणि हे पहा गॅस आपला मध्यम आचेवरतीच आहे आणि आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे। आणि आता इथून पुढे आपल्याला गॅस मंद आचेवरतीच करायचा आहे आणि आता सतत हलवत राहायचं आहे। आता हे पुरणपोळीचं पुरण तयार झालं कसं ओळखायचं तर आपण हे जेव्हा बॅटर मिक्स करून घेतो ना त्यावेळी हे
सर्व एका ठिकाणी गोळा होतं किंवा असं उलत नाही, याच्यामध्ये ठेवल्यानंतर अजिबात इकडे तिकडे सरकत नाही, असंच उभं राहतं. त्यावेळी आपल्याला समजायचं की हे आपलं हे पुरणपोळीसाठीचं पुरण तयार झालेलं आहे. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि हे गूळ म्हटल्यानंतर जायफळ आलं. जायफळाची टेस्ट खूप छान येते पुरणपोळीमध्ये. आणि ही सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे. तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे पुरण गरमच आहे आणि गरम गरमच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे किंवा वाटून घ्यायचं आहे. थंड झालं ना वाटलं जातं, पण थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे ना हे आपल्याला गरम गरमच असं हे वाटून घ्यायचं आहे. एखाद्या पेल्याच्या किंवा तांब्याच्या किंवा एखाद्या ग्लासाने किंवा स्मॅशर असेल तरी स्मॅशरने असं आपण हे दळून घ्यायचं आहे किंवा वाटून घ्यायचं आहे. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये एवढं जे प्रमाण आहे ते पुरण आपलं वाटून होतं. हे पहा, अशा प्रकारे आपण वाटून घेणार आहोत. आता ही दुसरी बॅच पण मी वाटून घेते आहे. आता आपलं हे पुरण वाटून झालेलं आहे. पण ज्याच्यामध्ये आपण पुरण बनवलं होतं त्याच्यामध्ये हे आपले कटाचं पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कटाची आमटी करतो की नाही तिला खूप छान चव पण येते आणि थिकनेसपणा पण येतो. आता ते बाजूला आपण ठेवून देऊया. आणि हे पीठ मी 1 तास भिजवून घेतलेलं आहे. आपलं पुरण वाटेपर्यंत, थंड होईपर्यंत हे पीठ 1 तास भिजलेलं आहे, म्हणजेच कणिक 1 तास भिजलेली आहे. ही आता आपण पाण्यातून काढून घेऊया. 1 तासासाठी भिजवत ठेवलेली नाही मी पीठ कणिक, तरीसुद्धा खूप असं ह्याच्यामध्ये पाणी गेलेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी कुठेसुद्धा आपल्या ह्या नॅपकिनला पीठ चिकटलेलं नाही, कणिक चिकटलेली नाही. अगदी छान हे पीठ आपलं तयार झालेलं आहे किंवा भिजलेलं आहे. आता याच्यामध्ये ना आपण 1 चमचा तेल टाकून घेऊन ना हे मळून घेणार आहोत. आणि हे पीठ छान भिजल्यामुळं ना याला असं छान पहिलं कसं असं आपण छान खूप वेळ मळून घ्यायचो तसं नाही मळून घेतलं ना तरीही चालतं. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं पीठ थोडंसं तेलामध्ये हे छान मळून घ्यायचं आहे. अगदी मऊ छान असं हे पीठ भिजलेलं आहे. आता आपलं हे पीठ पण छान मळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी छान असा हा गोळा तयार झालेला आहे पिठाचा आपल्या. आता हे पुरणपोळी बनवण्यासाठीचं आपलं हे पीठ तयार आहे. आता आपण हे पुरणपोळी बनवण्यासाठी ना मी एका वाटीमध्ये ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाचंही वापरू शकता. आणि पुरणपोळी बनवण्यासाठी एक महत्त्वाची टीप की आपलं कणिक आणि पुरण पण सेम पाहिजे. खूप एक सैलसर एक घट्टसर असं नाही हवं आहे. दोन्ही सेम पाहिजे, तरच आपल्या पुरणपोळ्या छान अशा तयार होतात. आपण हा उंडा भरताना ना असं मोदकाला जसं पारी बनवतो तशी पारी बनवून घ्यायची आहे. फक्त थोडंसं मधल्या बाजूला जाडसर ठेवायचं आहे, जेणेकरून आपली पुरणपोळी छान तयार होईल. हे पहा, आणि जेवढं बसेल तेवढं त्याच्यात आपण पुरण भरून घेणार आहोत. आणि मोदकाची पारी जशी बंद करतो त्याच प्रकारे आपल्याला हे पण भरून घ्यायचं आहे. हे पहा, अजून थोडंसं पुरण मी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि वरच्या बाजूची जी जास्तीची कणिक आहे ना ती काढून घ्यायची आहे आपल्याला. आता ही कणिक काढून ना हे वरच्या बाजूने असं हे फोल्ड करून ना असं हे आपला उंडा पुरणपोळीचा तयार झालेला आहे. आता दुसरा एक उंडा बनवून घेऊया आपण. आणि त्याच्यासाठीचं पुरण बघा. आता मी जेवढा उंडा घेतला आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं मी हे पुरण घेतलेलं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता थोडासा पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे. आणि जसं आपण सेम ह्याला मोदकाला पारी बनवतो तशीच पारी बनवून घ्यायची आहे. आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आणि असं हे हाताने दोन्ही बाजूनी प्रेस करून घ्यायचं आहे. आणि वरच्या बाजूची कणिक आपण काढून घेणार आहोत. आपण घेतानाच कणिकचा उंडा कमी घेतलेला आहे आणि पुरण जास्त घेतलेलं आहे. आणि पुन्हा पुरण भरल्यानंतर सुद्धा आपण वरचं कणिक काढून घेतोय, म्हणजे आपण जेवढी कणिक घेतली आहे त्याच्या दुप्पट हे पुरण घेतलेलं आहे. आणि वरच्या बाजूने असं थोडंसं फोल्ड करून ना हे पहा, हे असं हातावर गोल गोल फिरवून घ्यायचं किंवा हाताने पहिल्या उंड्याला मी जसं दाखवलं तसं करून घ्यायचं, जेणेकरून आपलं पुरणपोळीला काटोकाट भरलं जातं. आणि आता एक मी हे बनवते आहे अग्नीसाठी नैवेद्य. जेव्हा आपण लहान होतो ना आम्ही पाहायचो ना तेव्हा आमची आजी प्रत्येक वेळी असं एक अग्निदेवतेसाठी नैवेद्य बनवायचे. आणि नंतर तो जेवण बनवून झाल्यानंतर ना तो चुलीमध्येच असं चुलीलाच अर्पण करायचा, त्याला थोडंसं पाणी लावून.
असं बनवायची. तर आम्ही काही रोज बनवत नाही, पण जेव्हा काही सणाचं जेवण बनवतो त्यावेळी मी आवर्जून हा नैवेद्य बनवते आणि आपल्या अग्निदेवतेला थोडंसं पाणी लावून अर्पण करते. आता त्यासाठीच मी हा पण नैवेद्य बनवून घेतलेला आहे. आणि आता आपण जे उंडे बनवून घेतले होते ते मी एका प्लेटमध्ये साईडला ठेवलेले. आता ते आपण लाटून घेऊया त्याची पुरणपोळी. हे पहा, अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने स्टार्टिंगला लाटून घ्यायचं आहे. पहिल्यांदाच पीठ लावायचं आहे, परत सारखं खूप पीठ लावायचं नाही. आणि आपण तांदळाचं पीठ वापरल्यामुळं ना पुरणपोळी आपली अलगद सरकली जाते. हे पहा, अशा प्रकारे आपण हे छान लाटून घेणार आहोत. आणि उलटपलट करून लाटून घ्यायची, म्हणजे सर्वीकडे छान पुरण असं पसरलं जातं. तुम्ही पाहू शकता वरूनच दिसत आहे पुरण अगदी पूर्ण असं छान पोळीला पसरलेलं आहे. पूर्ण पोळीला अगदी काटापर्यंत पुरण पसरलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, आणि मी आत्ता ही पोळी आपली लाटून झालेली आहे. आणि तिकडे गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे. आणि पहिली आपली ही अग्निदेवतेची पोळी आपण भाजून घेणार आहोत. आणि जेव्हा आपला स्वयंपाक पूर्ण होईल तेव्हा देवाला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर याला थोडंसं पाणी लावून ही पण आपल्या गॅसवरती ना अग्निदेवतेला अर्पण करायची आहे. आणि आता आपण ही पहिली पुरणपोळी भाजून घेऊया. थोडंसं तेल लावायचं जेणेकरून आपली पुरणपोळी ना तव्याला चिकटत नाही, त्याच्यामुळे तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. हे पहा, आणि थोडेसे बबल्स यायला लागले ना मग आपण पुरणपोळी उलटवून घ्यायची आहे पुरणपोळीला. आणि बाजूने असं तेल सोडायचं आहे जेणेकरून पोळीच्या कळा छान सुटल्या जातात. आता ही पहिली पुरणपोळी आहे त्यामुळे मी उलटण्याने उलटून घेते आहे. आणि माझा हा तवा आहे तो लोखंडाचाच तवा आहे. आणि असं बाजूने तेल सोडलं ना पुरणपोळी आपोआप छान फुलून येते. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली ही पोळी फुललेली आहे. छान कलर आलेला आहे, कुठेही फुटलेली नाही आहे, अगदी काटोकाट पुरण गेलेलं आहे. आणि टम्म अशी ही पुरणपोळी फुललेली आहे. हे पहा, अगदी छान. तुम्हाला जशी आवडते, खरपूस भाजलेली किंवा गव्हाळ भाजलेली, जशी आवडते तशी भाजून घ्यायची. खूप छान तेल तूप जे आवडतं ते लावून घ्यायचं. आणि अशी ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं लोखंडाचा तवा आहे त्यामुळे काटापर्यंत एखाद्या वेळेस भाजली जात नाही, त्यामुळे मी अशी फोल्ड करून भाजते आहे. आता आपण दुसरी पुरणपोळी पण भाजून घेऊया. दुसऱ्या पुरणपोळीला तेल नाही लावलं तव्याला पुरणपोळी टाकताना तरीही चालेल, कारण पहिली आपण पुरणपोळी भाजलेली आहे त्याचं तेल असतं. आणि या पुरणपोळीलाही आपण बाजूने असंही तेल सोडून घ्यायचं आहे. हे पहा, लगेच काठ सोडायला लागते पुरणपोळी. आणि पुरणपोळी भाजतानाची अजून एक टीप की कुठेही गॅस आपल्याला मंदाचेवरती ठेवायचा नाही, मोठा ते मध्यमाच्या वरतीच ठेवायचा आहे. आणि ही पुरणपोळी ना अशीच हातानेच उलटली गेली पाहिजे. उलटणं लावलं की पुरणपोळी तुटते किंवा फाटते अधूनमधून. उलटणं पटकन त्याच्यामध्ये जातं जी फुलते त्यावेळी, त्याच्यामुळे हाताने पलटवून घ्यायची. पहिली एखाद्या वेळेस नाही उलटत पण परत उलटली जाते. हे पहा, खूप छान अशी ही पुरणपोळी आपली फुललेली आहे. आता आपण ही उलटवून घेते आहे. हे पहा, आता काढून घेते आहे. तर ही सुद्धा आता आपण ही छान आता हातानेच पलटवून घेणार आहोत. हे पहा, अगदी छान. आणि मध्यम ते मोठ्या आचेवरतीच आपल्याला ह्या पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. गॅस कमी केला तर पुरणपोळी फुलत नाही किंवा वातड होतात, त्याच्यामुळे ना आपल्याला असंच ह्याच्यावरती बनवून घ्यायच्या आहेत. मध्यम ते हाय फ्लेमवरतीच आपल्याला ह्या पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आता हे पुरण आहे ना, मी जिथे उलटनं प्रेस करते तिथे खालच्या बाजूने थोडंसं वरच्या बाजूने थोडंसं पुरण वरती आल्यासारखं होतं, त्यामुळे त्या बाजूने फुलली नाही. पण या बाजूने बघा कितीही छान फुललेली आहे. कितीही उलटनं मी असं लावलं तरीही कुठेही फुटत नाही, तुटत नाही. पलटून दाखवते तुम्हाला पुरणपोळी मी, तरीही या बाजूने फुटलेली नाही. थोडंसं पुरण त्या बाजूने वरच्या बाजूला आल्यासारखं वाटलं त्यामुळे त्या बाजूने थोडीशी फुलली नाही. पण खूप छान अशा ह्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही नक्कीच या होळीला पुरणपोळ्या बनवून पहा आणि तुमचा अनुभव आपल्या कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा. तुम्ही पाहू शकता पुरणपोळीला किती छान कलर आलेला आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता किती छान मऊ आणि लुसलुशीत आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत.
तर या होळीला तुम्ही नक्कीच या पुरणपोळ्या तयार करा आणि कशासोबत खायच्या तर अशा तुपासोबत छान अशा हे पुरणपोळ्या खायच्या. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.